ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीवरील नियुक्तीच्या वादावर पडदा। फडणवीस आणि मिलिंद नार्वेकरच्या नंतर आणि शिशिर शिंदेंच्या सामंजस्य भूमिकेमुळे नियुक्तीचा वाद मिटला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन। बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची हजेरी। स्मृतिस्थळावर नवीन फुलांची आणि आकर्षक झाडांचीही लागवड। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर शिंदेंच्या सेनेची बॅनरबाजी। बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चाललोय असा बॅनरवर आशय। ज्यांच्यामुळे घडलो अशाच एकमेव बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना, असा पुरुष सिंह होणे नाही। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी संजय राऊतांकडून ट्विट करत मानवंदना। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वावर डिजिटल चरित्र इतिहास घडवणारा व्यंगचित्रकार लवकरच वाचकांच्या भेटीला। उद्धव ठाकरेंच्या हस्ते कीर्तिकुमार शिंदे लिखित डिजिटल चरित्राच्या या पोस्टरचं अनावरण। मीरा भाईंदरमधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाचं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते आज लोकार्पण। कलादालन आजपासून नागरिकांसाठी खुलं होणार। मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं आज भाजपची महत्त्वाची बैठक। महायुतीमध्ये जागा वाटपापूर्वी भाजपकडून तयारीला सुरुवात। तर मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्यासोबत काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू। नव्या सरकारच्या स्थापनेसाठी भाजप, JDU यासह LJP आणि NDAतील अन्य घटक पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू। मुख्यमंत्री नितीश कुमार आणि कॅबिनेटची अखेरची बैठक घेतली। दिल्लीमध्ये काँग्रेस आमदार, खासदार आणि प्रदेशाध्यक्षांची उद्या मंथन बैठक। मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीमध्ये 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख सदस्य उपस्थित राहणार। बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये बैठक। वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत बैठक होणार। बैठकीला वन विभागाचे अधिकारीही उपस्थित राहणार। गावामध्ये बिबट्या येऊ नये म्हणून काही लोक नेमली जायची, मात्र आता त्यासाठी पैसे नसल्यामुळे तरुण काम करत नाहीत। त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा। बिबट्याच्या प्रश्नावरून सुधीर मुनगंटीवार यांची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात PMO सचिव म्हणून फिरणाऱ्या तोतयाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। तर अशोक ठोंबरे, विकास पांडागळे अशी आरोपींची नावं। काल मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीचा अहवाल आज सादर होणार। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं सरकारची जमीन घेतली होती। अहवाल सादर केल्यानंतर यामध्ये दोषी कोण हे आता समोर येणार। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या आरक्षणावरून सुप्रीम कोर्टात आज सुनावणी। तर निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा या याचिकेत उल्लेख। महाडमध्ये 5 पक्ष एकत्र येऊन सुद्धा नगराध्यक्ष पद शिवसेनेकडे जाणार। शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावले यांच्याकडून विश्वास व्यक्त। तर आम्ही सुद्धा उपनगराध्यक्ष आणि 5 जागा द्यायला तयार होतो, विकास गोगावलेंची प्रतिक्रिया। दादरमधील बंदिस्त कबूतरखाना खुला करणाऱ्यांवर आता अद्यापही कोणतीही कारवाई का केली नाही? अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी गजानन काळेंचा सरकारला सवाल। सोलापूरच्या मोहोळमधील अजित पवारांच्या उमेदवाराचा भाजप नेते राजन पाटलांवर आरोप। राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा उज्ज्वला थिटेंचा आरोप। प्राजक्ता पाटलांची निवड ही बिनविरोध व्हावी यासाठी अर्ज भरू दिला जात नसल्याचा थिटेंचा आरोप। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या। उज्ज्वला थिटे पोलीस संरक्षणात अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या। नगरपंचायतीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त। मोहोळच्या अनगरमध्ये राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटेंना उमेदवारी। रमेश पाटलांचा कृषीमंत्री दत्ता भरणेंना कॉल। तर शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त। मदत न मिळाल्यास आंदोलन करण्याचाही इशारा। नाशिकच्या मनमाडमध्ये छगन भुजबळांना सुहास गांधींचा धक्का। मनमाडमध्ये शिंदेंची सेना, भाजप आणि RPI पीपल्स रिपब्लिकन पार्टी एकत्र येणार। दरम्यान गणेश धात्रक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष। परिषदा आणि नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख। उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 8 दिवसांची मुदत दिली होती। 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकीचं बिगुल वाजलं। नागपूर जिल्ह्यातील 15 नगरपरिषदा आणि 12 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस। नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये अध्यक्षपदावरून राजकीय पक्षात नाराजी नाट्य। प्रसन्न तिडके मैदानात या ठिकाणी मौदामध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असण्याची सुद्धा शक्यता।
अमरावती जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुती तुटली. भाजप स्वबळावर निवडणूक लढणार. भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या 12 उमेदवारांची यादी जाहीर. रत्नागिरी नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटप ठरले, तर ठाकरेंची सेना नगराध्यक्षांसह 22 जागा लढणार. शिवाजी माने आज नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार. पवारांच्या राष्ट्रवादीला 6 तर काँग्रेसला 4 जागा दिल्या जाणार. अमरावतीच्या दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जीमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसेची युती. दर्यापुरातनं नगराध्यक्ष पदासाठी भावना भुतडा यांना उमेदवारी जाहीर, तर अंजनगाव सुर्जीमधून यश लवटे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी. नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस. गोंदियामध्ये आज उमेदवारीचं चित्र स्पष्ट होणार. रिक्षा, टॅक्सी, बस गाड्यांचा मुंबई ठाण्यामध्ये खोळंबा. सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा, तर सीएनजी पुरवठा खंडित झाल्यामुळे वाहनांच्या रांगा. मुंबईमध्ये सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड. आरसीएफ या कंपाऊंडमधील मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याची माहिती. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये सीएनजी पुरवठ्यावर परिणाम, तर घरगुती पीएनजी ग्राहकांना गॅस पुरवठा सुरळीत सुरू राहणार. गॅस कंपनीची माहिती. पालघरच्या मोखाड्यामध्ये बिबट्याचा उपद्रव. एआय कॅमेरा आणि सायरनच्या मदतीनं सतर्कता. पालघरमधील 6 गावांमधनं वन विभागाकडे बिबट्याच्या तक्रारी. रत्नागिरीच्या राजापूर शहरामध्ये बिबट्याचा वावर. बिबट्याचा शहरातील मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद. वन खात्याकडून सावधगिरीचाही इशारा. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पुढील 6 दिवसांचा पाण्याचा शटडाऊन, तर 2500 मिलीमीटर जलवाहिनी जोडणीचं काम हाती. शहरातील पाणी पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होणार. वाशिम जिल्ह्यामध्ये 2022 पासून जलजीवन मिशन योजना अपूर्ण. 3 वर्ष उलटून सुद्धा जिल्ह्यातील फक्त 40% काम अर्धवट अवस्थेत. ग्रामस्थांमध्ये यामुळे नाराजी. लातूरच्या अजनसोडमध्ये पिकांवर फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे 2 शेतकऱ्यांचा मृत्यू. अंगद भालेराव आणि लिंबाजी गवळे अशी या दोघांची नावं. शोकाकुल वातावरणात दोघांवरही अंत्यसंस्कार. नंदुरबारमध्ये कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं 2 एकर क्षेत्रावर रोटावेटर फिरवला. वर्ध्यामध्ये देशी बनावटीच्या अग्निशस्त्रांसह एक जिवंत काडतूस जप्त. 90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपीला अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 25 लाख रुपये लुटणारी टोळी जेरबंद. ग्रामीण पोलिसांनी काही तासातच 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. नाशिकच्या मालेगावमधील डोंगराळेत 3 वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळला. बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीडमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू. बीड शहरातनं एकाला अटक. आरोपीकडनं 4 तलवारीही जप्त. नाशिकच्या मालेगावमधील संवेदनशील भागांवर 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी. मंत्री दादा भुसे यांच्याकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी. गोंदियात कापड दुकानाचा शटर कापून चोरी. 74,000 रुपये लंपास. सडक अर्जुनिया तालुक्यातल्या डुंगीपार गावातली घटना. यंदा नव्या लालपरीतनं राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विद्यार्थ्यांची सहल. गेल्या वर्षभरात एसटीच्या तिजोरीत 92 कोटींची भर. विद्यार्थ्यांच्या बस सेवेसाठी 50% सवलत देण्यात येते. संगमनेरमध्ये निवृत्ती महाराज देशमुखांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांची घोषणाबाजी. निवृत्ती महाराज, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आजच्या तरुण पिढीला तुमची गरज आहे, अशी विद्यार्थ्यांची घोषणाबाजी. तर ट्रोलिंगनंतर महाराजांनी कीर्तन करणार नसल्याचं म्हटलं होतं. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा वारीनिमित्त जळगावच्या कोथळीमधील मुक्ताईंच्या मंदिरामध्ये होणार, तर भाविकांची इथे गर्दी. हजारो भक्तांनी संत मुक्ताईचं दर्शन घेतलं. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अलंकापुरीत भाविकांची रीघ, तर माऊलींच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक आळंदीत दाखल. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.